नाशिक पालिकेचे कर भरणा केंद्र आता सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहे. घरपट्टीची थकबाकी 794 कोटींवर गेल्यानं थकबाकीदारांवर कारवाई करण्याबरोबरच जास्तीत जास्त वसुली करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बहुचर्चित जालना जळगाव रेल्वे मार्गासाठी छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. 174 किलोमीटरच्या या रेल्वे मार्गासाठी 7,000 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अकोल्यातील अनेक भागामध्ये अतिक्रमण झाल्यानं वाहन चालक नागरिकांची गैरसोय होत होती. त्यामुळे पालिकेनं हॉकर्ससाठी महापालिकेच्या जागेमध्ये लाखो रुपये खर्चून हॉकर झोन तयार केले. पण त्यामध्ये हे हॉकर्स जायला तयार नसल्यानं रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमण करण्यात आलंय. मावळमध्ये राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन योजनेसाठी दारुमरे गावाची निवड करण्यात आली आहे. पुढील 3 वर्षांसाठी ही योजना राबवली जाणार आहे. या मिशन अभियानामध्ये योजनेची माहिती देण्यात आली. शहापुरातील सगळ्यात वर्दळीचा समजला जाणाऱ्या शहापूर आसनगाव रस्त्याचं काम संथ गतीनं सुरू आहे. त्यामुळे अनेकदा अपघात होत आहेत तर नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. धुळे महानगरपालिकेनं मालमत्ता थकबाकीदारांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. जवाहर मेडिकल कॉलेजची 7 कोटींची थकबाकी असल्यानं थेट कॉलेजच्या डीनचं केबिन सील केलं. नोटीस देऊनही कर न भरल्यानं महापालिकेनं वसुलीला सुरुवात केली. मिरजेच्या शिवतीर्थावर कोट्यावधींचा निधी खर्च करून ऐतिहासिक सुशोभीकरण करण्यात आलं. पण त्याची देखभाल होत नसल्यानं शिवभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. 19 फेब्रुवारीपर्यंत दुरुस्ती करून मशाली सुरू कराव्यात अशी मागणी शिवप्रेमी संघटनांनी केली. हिंगोली शहरामध्ये महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त स्पर्श कुष्ठरोग निर्मूलन अभियानांतर्गत जनजागृती रॅली काढण्यात आली. आरोग्य विभागाच्या वतीनं ही रॅली काढण्यात आली. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, परिचारिका सहभागी होते. यवतमाळच्या मुख्य रस्त्यावर नागरिकांना ये-जा करणं सोपं व्हावं यासाठी समांतर रस्ता बांधण्यात आला होता. पण या रस्त्यावर वाहनांच्या 2 मोठ्या शोरूम्सने अतिक्रमण करून पूर्ण रस्ताच व्यापून टाकलाय. त्यामुळे हा रस्ता दिसेनासा झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. हिंगोलीच्या सरकळी वरुड ते पुसेगावला जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले. काही ठिकाणी रस्त्यावरील खडी उघडी पडली आहे. त्यामुळे नाहक त्रास होतोय आणि रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली जाते. चिपळूण तालुक्यातील गोवळकोट भोईवाडातील महिला मंडळातर्फे वशिष्ठी पूजन करण्यात आलं. यावेळी अनेक महिलांनी पूजेमध्ये सहभाग घेत वशिष्ठी नदीची ओटी भरली. वशिष्ठी नदीच्या उपकारांची जाणीव ठेवत नदीची पूजा करण्यात आली. न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर जळगावातील तलाठी कार्यालयाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मागील 8 ते 9 महिन्यांपासून निधी अभावी हे काम बंद होतं. पण न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवताच कामाला सुरुवात झाली. पुणे पालिकेच्या रस्ता दुरुस्तीसाठी पालिकेनं हाती घेतलेल्या मिशन 15 अंतर्गत शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांची कामं जवळपास 90% पूर्ण झाली आहेत. या प्रमुख 15 रस्त्यांवर कोणत्याही प्रकारची खोदकामं करता येणार नाही असे निर्देश पुणे पालिकेनं दिले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. केस गळती थांबल्यानंतर आता या ग्रामस्थांना डोळ्यांचा त्रास सुरू झालाय. अनेकांची दृष्टी कमी झाल्याचा दावा गावकऱ्यांनी केला. प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करणाऱ्या वनमजुराला न्याय मिळावा या मागणीसाठी सटाणा बागलाणमधील नागरिकांसह सर्व राजकीय पक्ष आणि संघटना एकवटल्या. पोलीस स्थानकासमोर मोर्चा काढून वनपालावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामध्ये असणाऱ्या कवठे गावात जिल्हा मध्यवर्ती बँक आणि कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी हळद पीक लागवड उत्पादनातील वाढीबाबत चर्चासत्र आयोजित केलं होतं. या कार्यक्रमात खासदार नितीन पाटील सुद्धा उपस्थित होते. मालवणमधील राजकोट किल्ल्याच्या कामाला 15 फेब्रुवारीपासून प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. मॉडेल पुतळ्याला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात होणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामाविरुद्ध कारवाईला नागरिकांनी विरोध केलाय. चिखली कुदळवाडी परिसरातील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरल्यानं तणावाची स्थिती निर्माण झाली. अहिल्यानगरमधील नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणातील 6 सहसंचालकांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयानं फेटाळला. बँकेमध्ये झालेल्या 291 कोटींच्या घोटाळ्यामधील काही आणखी गंभीर बाबींवर तपास होण्याची शक्यता आहे. राज्यात ठाणे, लातूर, उदगीर जिल्ह्यामध्ये बर्ड फ्लू आढळून आल्यानंतर धुळे जिल्ह्यातही पशुसंवर्धन विभाग सतर्क झालाय. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागानं तातडीनं उपाययोजना करण्यास सुरुवात केली.
27 रॅपिड रिस्पॉन्स टीम कार्यान्वित करण्यात आल्या. दक्षिण रायगडच्या गोरेगावमधील रोहन साळवी या तरुणानं पिकवलेली कलिंगडं आता परदेशात निघाली आहेत. या तरुणानं सुप्रीत, गोल्डन, अगस्ता, सिम्बा अशा 8 प्रकारच्या कलिंगडाची लागवड केली. यामध्ये सुप्रीत जातीच्या कलिंगडाला दुबईत मोठी मागणी आहे. जळगावातील जिल्हा कारागृहाच्या मागील परिसरामध्ये पालिकेच्या अतिक्रमण विभागानं कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये एका 80 वर्षाच्या दाम्पत्याला राहत्या घरातून बाहेर काढत त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवला. त्यामुळे हे वृद्ध दाम्पत्य बेघर झालं. वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील तीर्थक्षेत्र घोराडा इथं संत केजाजी महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवाच्या निमित्तानं दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाविकांनी केजाजी महाराजांच्या नावाची आरास साकारली. यानंतर एका मोठी बातमी समोर येते. पुण्यातला पाणी प्रश्न पेटलेला आहे. तर पुण्यामध्ये पाणी प्रश्न निर्माण झाल्याचं दिसतंय. काही भागांना पाणी मिळत नाहीये. त्यामुळे शिवसेना युबीटी कार्यकर्त्यांनी हंडा मोर्चा या ठिकाणी काढलेला होता आणि त्याचबरोबर हंडे फेकत निषेध करण्यात आला होता. त्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी पेटताना दिसतोय. शिवसेना युबीटीचे हे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसतंय. तर आंदोलकांकडून पुणे पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर संतप्त आंदोलकांनी कार्यालयावर हंडे सुद्धा फेकलेले आहेत. तिकडची ही दृश्य आपण बघतोय. पाणी प्रश्नावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. गेल्या 2-3 महिन्यांपासून पाणी या ठिकाणी व्यवस्थित येत नाहीये असा आरोप या लोकांकडून करण्यात आला आहे आणि त्यानंतर शिवसेना युबीटीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि पालिकेचा निषेध त्यांनी केला आहे. हंडा मोर्चा काढण्यात आलाय. त्यामुळे इथला पाणी प्रश्न पेटल्याचं दिसतंय. तर फक्त 1-2 दिवस नाही, मागील 2-3 महिन्यांपासून या भागांमध्ये पाणी येत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे पाणी का येत नाही असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण 2-3 महिन्यांपूर्वीचा आपण विचार केला तर पावसाळा नुकताच संपलेला होता. त्यामुळे पुणे जिल्ह्यासारख्या या भागामध्ये धरणं आहेत तरी सुद्धा या भागाला पाणी का दिलं जात नव्हतं असा सवाल उपस्थित होतोय. आणि त्यानंतर आता हे जे शिवसेना युबीटीचे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाल्याचं दिसतंय. कार्यालयावर ते धडकलेले आहेत आणि घोषणाबाजी करताना दिसत आहेत. दरम्यान त्यांनी हंडे फेकलेले आहेत. त्याचबरोबर कार्यालयाचा जो दरवाजा आहे त्याच्यावर थापा मारतानाही ते दिसून येत आहेत. आणि लंगडी आंदोलन एक प्रकारे या कार्यकर्त्यांकडून केलं जातंय का असाही सवाल उपस्थित झाला. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोटे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अभिजित, काय सांगाल? शिवसेना युबीटीचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले दिसत आहेत. पाण्यासाठी नेमकं काय सुरू आहे? कशा पद्धतीने हे आंदोलन केलं जात आहे? नक्कीच आपल्याला माहिती आहे की पुण्यात बऱ्याच भागांमध्ये पाण्याची समस्या जोरदार भेडसावत आहे आणि त्याच विरोधात खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पुण्यातलं जे भवानी पेठेचं क्षेत्रीय कार्यालय आहे पुणे महानगरपालिकेचं तिथं हा हंडा मोर्चा काढण्यात आला. आणि यावेळी ज्या शिवसैनिक आहेत ठाकरे गटाच्या त्या आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात. कारण भवानी पेठेतल्या क्षेत्रीय कार्यालयाच्या सगळ्या महिला आणि शिवसैनिक आता हंडे घेऊन जे आहेत ते घुसलेलं पाहायला मिळतात. जोरदार घोषणाबाजी पुणे महानगरपालिकेच्या विरोधात या शिवसैनिकांकडून खरं जी आहे ती केली जाते. खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून जे आहे ते हा पाण्याचा प्रश्न या सगळ्या भवानी पेठ असेल किंवा इतर परिसर असेल पुणे शहराचा या ठिकाणी भेडसावत होती आणि त्या विरोधात अनेकदा जे आहे ते निवेदनं देण्यात आली होती. पण महापालिकेकडून कुठलंही ठोस पाऊल उचललं जात नसल्याचा आरोप या शिवसैनिकांकडून करण्यात आला होता आणि त्याच विरोधात आंदोलन करू असा इशारा देण्यात आला होता. आणि त्या संदर्भात आता हे सगळे शिवसैनिक जे ठाकरे गटाचे शिवसैनिक, महिला शिवसैनिक आहेत किंवा इतर पदाधिकारी आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत. चक्क पाण्याचे हंडे हे आयुक्त कार्यालयात भिरकवताना हे सगळे पाहायला मिळत आहेत. जोरदार घोषणाबाजी पुणे महानगरपालिकेकडून सुरू असलेली पाहायला मिळते. निश्चितच अभिजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आता या आंदोलनाची कशी दखल घेतली जाते आणि पाणी पुरवठा सुरळीत होतो का ते बघावं लागेल. चंद्रपूर शहरामध्ये महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या विकास कामांसाठी मुख्य रस्ते खोदले गेले. मात्र याआधी राबवल्या गेलेल्या योजना पुन्हा राबवल्या जात आहेत आणि याचा भ्रष्टाचार होतोय असा आरोप करण्यात आलाय. या विरोधात नगरसेवक पप्पू देशमुख यांनी रस्त्यांवरील खड्ड्यामध्ये बसून आंदोलन केलं. भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली. एसटीच्या तिकिटामध्ये झालेल्या दरवाढी विरोधात संताप व्यक्त करत कणकवली बस स्थानकामध्ये शिवसेना युबीटीचे वतीनं बस रोखून धरण्यात आली. तिकीट दरवाढ रद्द करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना न्याय द्या आणि देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या या मागणीसाठी परभणीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं मोर्चा काढला। या मोर्चामध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। अजितदादा बीडची बारामती करा अशी घोषणाबाजी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली। अकोल्यातील शेतकरी जागर मंचातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागर करत आंदोलन करण्यात आलं। शेतमाल हमी भाव कायदा लागू करा, कर्जमुक्ती करा, सोयाबीन हरभरा कापसाच्या दरवाढीसाठी इतर अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी रात्रभर भजन करत आंदोलन केलं। पिंपरी चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामावरील कारवाईला नागरिकांनी विरोध केलाय। चिखली कुदळवाडी परिसरातील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले। त्यावेळी तणावाची स्थिती निर्माण झाल्यानं पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला। हिंगोलीच्या वसमत इथल्या पूर्णा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता संतोष विरासार यांना एका सामाजिक कार्यकर्त्यानं मारहाण केली। या घटनेचा निषेध करत कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। छत्रपती संभाजीनगरमधील प्रसिद्ध शिल्पकार नरेंद्र सिंग साळुंकेंची मुलगी ध्युरा सिंग हिला इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्राबोवो सुबिanto यांचं तैलचित्र बनवण्याचा सन्मान मिळालाय। त्यामुळे खुलदाबादचं नाव जागतिक पातळीवर उंचावलंय। जळगावच्या बहाळ गावात प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया उद्योगांतर्गत प्रचार आणि प्रसिद्धी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यामध्ये नाशवंत कृषी उत्पादनं, तृणधान्यावर आधारित उत्पादन, मत्स्य आणि कुक्कुटपालन याबाबत शेतकरी आणि महिलांना मार्गदर्शन करण्यात आलं। नागपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं विदर्भ प्रांताचं 53वे अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं। यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून विविध स्लोगन असलेले फलक हाती घेऊन शोभायात्रा काढण्यात आली। मुळगावच्या श्री मयुरेश्वर मंदिरात आजपासून माघी यात्रोत्सव सुरू झालाय। मुख्य मूर्तीला जलाभिषेक करण्यासाठी भक्तांना 4 दिवस संधी आहे। या अभिषेकासाठी आज हजारो भाविकांनी गर्दी केली। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जयंतीनिमित्त देहूच्या वैकुंठ गमन मंदिराच्या प्रांगणात योग साधना शिबिराचं आयोजन करण्यात आलं। वसंत पंचमीपर्यंत शिबिर चालणार आहे। शिबिरामध्ये प्राणायामाची शास्त्रशुद्ध माहिती दिली जाणार आहे।